मुलाच्या जन्माने येणारे सुख आणि आनंद अनमोल असते. एखाद्या जोडप्याच्या जीवनात मुलाचे आगमन म्हणजे आनंदाचा झरा उगवण्यासारखे आहे. हे एक अद्भुत नाते असते, जे हळूहळू वाढते आणि आयुष्यभर टिकते. हिंदू आणि ख्रिस्ती संस्कृतीमध्ये संतानाला ईश्वराचा आशीर्वाद मानले जाते. मुलाचे आगमन घरात आनंद आणि समाधानाचे वातावरण निर्माण करते. पती पत्नीचे नाते अधिक मजबूत होते, कारण त्यांनी मिळून नवीन जीवनाला आकार दिला आहे. मुलाच्या प्रत्येक हसण्यात, खिदळण्यात त्यांना त्यांच्या प्रेमाची झलक दिसते. मुलाच्या संगोपनातून पती पत्नीमध्ये एक वेगळेच भावनिक बंध निर्माण होते. त्यांच्या लहानग्या कर्तृत्वाने ते प्रेरित होतात आणि त्यांच्या यशस्वीतेने अभिमानाने भरतात. मुलगा किंवा मुलगी त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण घालवतात आणि अनेक स्मृती बनवतात. मुलांचे पालनपोषण करताना पती पत्नीला एकत्रितपणे अनेक अनुभव येतात, ज्यामुळे त्यांचे नाते अधिक घट्ट होते. मुलाच्या विकासात त्यांचा हातभार लागतो आणि ते एकमेकांचे आधार बनतात. मुलाचे हसणे, खेळणे, बोलणे हे सर्व क्षण त्यांना आयुष्यभरासाठी स्मरणात राहतात. आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे मुलांच्या बरोबर वृद्धापकाळातील आधार. पती पत्नी वृद्ध झाले तरी मुलांचे प्रेम आणि आदर त्यांच्या जीवनात स्थैर्य आणि सुरक्षितता आणते. वृद्धापकाळात मुलांचे प्रेम आणि काळजीमुळे ते सुखी आणि समाधानी जीवन जगतात. मुलाच्या जन्माने आलेले हे सुख खरेच अनमोल असते. ते त्यांच्या जीवनाला पूर्णत्व देतात, आनंदाच्या नव्या पर्वाची सुरुवात करतात आणि आयुष्यभराच्या प्रेमाचे आणि आधाराचे प्रतीक बनतात. कित्येक जोडप्यांना मात्र हे सुख मिळायला कित्येकदा अडचण होते, आणि यासाठीच आजचा विशेष प्रयोग दिला आहे. संतान गोपाल मंत्र दूर करेल प्रत्येक संतानप्राप्ती अडचण. आपल्या महाराष्ट्रात तर मुलीला लग्नात बाळकृष्ण देण्याची पद्धतच आहे. शास्त्रांमध्ये संतानिच्छा पूर्ण करण्यासाठी असेच उपाय सांगितले गेले आहेत, ज्यामुळे कोणत्याही जास्त त्रासाशिवाय किंवा आर्थिक ओझ्याशिवाय मनाप्रमाणे आनंद मिळतो. हा उपाय म्हणजे संतान गोपाल मंत्राचा जप. आरोग्यदायी सुंदर संतान विशेषतः पुत्रप्राप्तीसाठी हा मंत्र पती पत्नी दोघांनी केल्यास चांगले परिणाम मिळतात. संतान गोपाल मंत्र. देवकीसुत गोविंद वासुदेव जगतपते देहि मे तनय कृष्ण त्वामह शरणगत. संतान गोपाल मंत्र जपाची पद्धत. पती पत्नी दोघांनीही सकाळी स्नान करून पूर्ण पवित्रतेने वरील मंत्राचा जप तुळशीच्या माळेने करावा. यासाठी घरातील देवळात भगवान श्रीकृष्णाची मूर्ती किंवा चित्र ठेवून चंदन, अक्षत, फुले, तुळशी दल आणि लोणी अर्पण करून तुपाचे दिवे आणि कापुराने आरती करावी. बालकृष्णाची मूर्ती विशेषतः श्रेष्ठ मानली जाते. देवाच्या पूजेनंतर किंवा आरतीच्या आधी वरील संतान गोपाल मंत्राचा जप करावा. मंत्र जपानंतर भगवंताकडे समर्पित भावाने निरोगी, दीर्घायुषी, चांगल्या चरित्राचा, आरोग्यपूर्ण पुत्राची इच्छा व्यक्त करावी. हा मंत्र जप पती किंवा पत्नी एकटेही करू शकतात.